थोर समाजसुधारक आणि शिक्षणतज्ञ महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आदरांजली वाहिली। महात्मा फुले यांनी पददलित समुदायाच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन समर्पित केलं। स्त्री शिक्षण, समाज सुधारणा यासाठी त्यांनी अमूल्य योगदान दिलं, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहिली आहे। समता, न्याय आणि शिक्षण या मूल्यांसाठी आपलं जीवन समर्पित करणाऱ्या या द्रष्ट्या समाज सुधारकाला अभिवादन करतो। महिला आणि उपेक्षितांच्या हक्कांचा लढा सुरू करणारेही तेच होते। त्यांच्या प्रयत्नांमुळे शिक्षण हे सक्षमीकरणाचं एक शक्तिशाली साधन बनलं। यावर्षी आपण त्यांच्या जयंतीच्या द्विशताब्दी वर्षात पाऊल ठेवत आहोत। सामाजिक प्रगतीच्या वाटचालीत त्यांचे विचार सर्वांना सदैव मार्गदर्शन करत राहोत, असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ब्लॉगवर महात्मा ज्योतिराव फुले एक प्रकाश जो भारताला अजूनही मार्ग दाखवत आहे या शीर्षकाखाली एक लेखही प्रसिद्ध केला आहे। महात्मा फुले हे महान सुधारक, त्यांच्या युगाचे द्रष्टे आणि आद्य क्रांतिकारक होते। सकारात्मक समाज सुधारणा, महिला आणि पददलित समुदायाकरता नव्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी एक शक्तिशाली साधक म्हणून त्यांनी शिक्षणामध्ये परिवर्तन घडवून आणलं। समाजातल्या कुप्रथा, जातीभेद आणि असमानता याविरोधात त्यांनी केवळ लढाच दिला नाही, तर समाजामध्ये एक व्यापक जागरूकता निर्माण केली, असं लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। स्त्री शिक्षण आणि सक्षमीकरणाचे अग्रणी, शोषित, पीडित, वंचितांचा आवाज, थोर समाजसुधारक, लेखक, तत्वज्ञ, क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना राज्यपाल जिष्णू देव वर्मा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जयंतीदिनी आदरांजली वाहिली आहे।